नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नकाशा वाचन या घटकासाठी एकूण 5 गुण बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात. तर काही विद्यार्थी म्हणजे हो सर थांबा, नकाशा वाचन तुम्ही कोणत्या विषयाचं सांगताय, कुठल्या विषयाच्या परीक्षेमध्ये 5 गुणांसाठी नकाशा येतो. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या संदर्भातील नकाशा वाचनावरती आधारित असलेल्या प्रश्नाची माहिती पाहणार आहोत. अतिशय सोपा प्रश्न, एक नकाशा दिला जातो आणि त्यावरती आधारित 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला. 5 प्रश्नांची उत्तरं नकाशात पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगायची असतात. त्यासाठी 5 गुण आहेत. हा प्रत्येक विद्यार्थ्याला 5 पैकी 5 मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर कोणत्या नकाशांचा अभ्यास करायचा, कोणते नकाशे आहेत की जे महत्त्वाचे नकाशे आहेत, त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. त्यापूर्वी मित्रांनो, आपण इतिहासाच्या संदर्भात यापूर्वी देखील एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जिथं मुद्द्यांवरती आधारित असलेले जे प्रश्न होते त्यांची माहिती आपण अपलोड केलेली होती. तो देखील व्हिडिओ पहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून बोर्ड परीक्षेसाठी असेच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. चला पाहूयात कोणते नकाशे आहेत. मित्रांनो, बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा जर इतिहासामधला नकाशा असेल तर तो हा नकाशा आहे, ज्यामध्ये सागरी सफरींचा मार्ग दिलेला आहे. म्हणजे सागरी मार्ग जे आहेत ते सागरी मार्ग या ठिकाणी ह्या नकाशात दाखवलेले आहेत. आणि याच्यावरती बोर्ड परीक्षा ज्या आत्तापर्यंत 5 झालेल्या आहेत त्यामध्ये 2 वेळा हा नकाशा येऊन गेलेला आहे. त्यामुळे प्रश्न वेगळे विचारतील त्याच्यावर आधारित, पण नकाशा हाच आहे आणि याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जात आहेत. तर आपल्याला देखील या नकाशाची माहिती घेऊन ठेवायची आहे. कोणकोणते मार्ग आहेत, कुठून कुठं सुरू झालेले मार्ग आहेत, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. हा नकाशा महत्त्वाचा आहे. यानंतर नेक्स्ट पुढचा नकाशा जर आपण विचारात घेतला तर पुढचा नकाशा अमेरिकेतील 13 वसाहती ह्या दाखवणारा एक नकाशा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. 13 वसाहती अमेरिकेच्या आहेत. त्या 13 वसाहतींची माहिती यामध्ये आपल्याला दिसते. अटलांटिक महासागर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या ह्या सगळ्या वसाहती अमेरिका खंडाच्या संदर्भात समुद्राच्या किनारी जे काही बाहेरून येणारी लोक वसाहत निर्माण करायचे, तर त्या वसाहती अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहेत. तर त्या कोणत्या आहेत, नावं बरेचशी नवीन असतात, आपण वाचलेली नसतात, पाहिलेली नसतात, त्यामुळे तुम्हाला लवकर सापडत नाही किंवा लक्षात येत नाहीत. किंवा बोर्ड परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतात, इथं आपल्याला कलरफुल आहेत, तिथं मात्र ब्लॅक अँड व्हाईट दिसणार आहे. त्यामुळं नाव काही वेळेस वाचता येत आहे किंवा वाचता येत नाही असे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी इथं व्यवस्थित पाहून जा. तिथं नाव वाचता आलं नाही तरी पाहून कळलं पाहिजे की कुठलं नाव आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा नकाशा आहे मराठी सत्तेच्या विस्ताराचा. तर मित्रांनो, हा जो नकाशा आहे यावरती देखील बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून हा दुसरा सेकंड मी नकाशा मानतो की ज्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल मराठी सत्तेच्या विस्ताराच्या संदर्भातले. आता हा नकाशा इसवी सन 1758 मधला आहे. त्यावेळेचा हा मराठी सत्ता तुम्हाला पाहायला मिळते. तर ही देखील मराठी सत्तेच्या विस्ताराची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शहरं, ठिकाणं, महत्त्वाची सत्ता केंद्र त्यावेळेसची आणि कोणकोणती सत्ता केंद्र होती, जसं पवार, होळकर, गायकवाड, शिंदे यांची, भोसले यांची महत्त्वाची आणि मोठी सत्ता केंद्र होती मराठी सत्तेतली. तर ती आपल्याला सापडली पाहिजे, ओळखता आली पाहिजेत. प्रश्न त्याच्यावरती जे तयार होतात ते प्रश्न तुम्हाला समजले पाहिजेत. तर हा आणखी एक महत्त्वाचा नकाशा होता. त्यानंतर नेक्स्ट
1857चा जो स्वातंत्र्य लढा भारतामध्ये झाला तर त्याची महत्त्वाची ठिकाणं दाखवणारा एक नकाशा आपल्या पुस्तकामध्ये आहे. हा नकाशा देखील महत्त्वाचा नकाशा आहे. त्याच्यातले ठिकाणं आणि जो प्रदेश आहे तो प्रदेश पाहून ठेवा. त्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर दुसरा एक नकाशा आहे स्वातंत्र्य भारताचा. 15 ऑगस्ट 1947ला भारत जो होता तो कशा प्रकारे सीमारेषेच्या अंतर्गत निर्माण झालेला होता त्याचं हे त्यावेळेचं चित्र म्हणूयात किंवा नकाशा म्हणूयात, हे आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. तर यावरती आधारित देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा पहिला नकाशा, त्यानंतर मराठी सत्तेचा, त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाचा, हे 3 महत्त्वाचे नकाशे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या संपूर्ण पुस्तकात 5 नकाशे दिलेले आहेत. या 5 नकाशांवरती बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. 5 गुण तुम्हाला मिळून देणारा प्रश्न, सोपा प्रश्न. 5 नकाशे जर व्यवस्थित अभ्यासून गेलात तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. दुसरं म्हणजे नकाशा वाचनचा जो प्रश्न आहे तो ठराविक नकाशांवरतीच फिरतोय. पहिला आणि मी मराठी सत्तेचा सांगितला. आता त्याच्यात तिसरा हा 1857चा एक महत्त्वाचा आहे. यावरती प्रश्न रिपीट होणार आहेत, होत आहेत आणि होत राहतील, कारण याच्यामध्येच बऱ्यापैकी माहिती आपल्याला आलेली दिसते. तर तुम्हाला पहिलं काम करायचे, ह्या नकाशांची माहिती घ्यायची, हे सगळे नकाशे व्यवस्थित पाहिजेत. ह्या सर्व नकाशांविषयीची प्रश्न पण तयार करून घ्या किंवा प्रश्न पाहून घ्या. पुस्तकात दिले असतील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला यांच्यावरती क्वेश्चन मिळाले तर ते क्वेश्चन पाहून घ्या की कसे प्रश्न ह्या तक्त्यांवर नकाशांवरती बनतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडतात का, हे जर आपण शोधलं आणि याची सगळी तयारी आधी केली, 5च आहेत, सहज होतील आणि या 5वरती 5 गुण तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे इतिहासाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. यानंतर इतर विषयांच्या संदर्भात आणि परीक्षेतलं टाईम मॅनेजमेंट याचे पॅरलली आपल्याला एकाच वेळी व्हिडिओ येत जातील. तर थोडी घाई आपल्याला करावी लागणार आहे, वेळ होणार आहे, परंतु बरीचशी कामं हँडल करून या सगळ्या गोष्टी करायला ह्या वर्षी फार कमी वेळ मिळाला आहे असं मला वाटतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की यापूर्वी आपण 2021, 22, 23 या वर्षांमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत ते सगळे क्वेश्चन जरी तुम्ही केले तरी त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण तो सिलेबस काय आपले चेंज झालेलं आहे, सिलेबस तेच आहे. त्यावर्षीही जे महत्त्वाचे घटक होते तेच यावर्षी असतील. त्यावर्षी जे महत्त्वाचे पाठ सांगितले असतील तेच पाठ ह्यावर्षी असतील, तीच प्रकरणं ह्यावर्षी असतील. म्हणजे त्या जुन्याही व्हिडिओंचा तुम्हाला 90% फायदा होणारच आहे. ह्या वर्षी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काही प्रश्न आपण नव्याने शोधून अपलोड करतो आहे, तर त्याचा एक एक्स्ट्राचा भाग म्हणता येईल की जो तुम्हाला मदत करणार आहे. परंतु हे सगळे व्हिडिओ अपलोड होतोपर्यंत तुम्ही काम करू शकता की जुनेही व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत ते पाहून त्याच्यातले प्रश्न शोधून तेच प्रश्न तुम्ही अभ्यासाला घेऊ शकताय. चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितींसोबत. तोपर्यंत नमस्कार.